वनविभागाच्या डोळ्यादेखत अवैध वृक्षतोड सुरूच, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे संताप, निष्क्रिय वनविभागाचे मौन, लाखमोलाच्या झाडांची सर्रास कत्तल, कारवाईचा अभाव. भंडारा जिल्ह्यातील गिरोला जपानी परिसरामध्ये वनविभागाच्या संशयास्पद निष्क्रियतेमुळे गेल्या काही 10 दिवसांपासून अवैध वृक्षतोडीचा सुळसुळाट झालाय. गिरोला येथील भूमापन क्रमांक 160 सामायिक क्षेत्र असून काही सामायिक कास्तकार यांची मंजुरी नसून वनविभागचे अधिकारी आरएफओ साकोली लाखनी सर्कलचे नितेश धनविजय यांनी 8 जात 72 झाडे काटण्याचे परमिशन ठेकेदाराला देण्यात आलं. त्या परमिशनवर साकोली लाखनी सर्कलचे आरएफओ श्री नितेश धनविजय यांची स्वाक्षरी असल्याचे स्पष्ट झाले. यांनी 7/12 उतारानुसार काही शेतकरी 2 सुटलेले असून शेतकरी श्री युवराज रामदास पर्वते, नृपराज पर्वते यांच्याकडून सहमती न मिळाली असून आरएफओ यांनी एकूण 72 जात झाडे काटण्याचे परमिशन कसे देण्यात आले आणि राऊंड ऑफिसर श्री साकोली लाखनी सर्कलचे श्री मेश्राम यांची झाडे कापण्यात त्यांचे आशीर्वाद गैरव्यवहार प्रकरणी दिसून येतात. प्राप्त माहितीनुसार जपानी गिरोला या भागात 72 झाडांची अवैधपणे कत्तल करण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या या अवैध तोडीमुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत असून वन्यजीवांच्या अधिवासालाही मोठा धोका निर्माण झालेला आहे. वनविभागाच्या या भूमिकेमुळे तस्करांचे मनोधैर्य वाढले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लाकूड तस्कर दिवसाढवळ्या झाडे तोडून ती वाहनांमध्ये बाहेरगावी नेऊन विकत आहे. त्यामध्ये वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोपही जपानी गिरोला स्थानिकांकडून केला जात आहे. या गंभीर प्रकरणाबाबत जेव्हा संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तेव्हा ते नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देताना दिसले. आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि शेतकरी यांना बोलावून सविस्तर माहिती घेऊन कारवाई करू असे जुने रडगाणे अधिकारी गात आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पावले 10 दिवसाच्या कालावधीपासून उचलली जात नाहीत. आरएफओ श्री नितेश धनविजय, साकोली लाखनी सर्कल. अवैध वृक्षतोडींबाबत प्रतिक्रिया मागितली असता राऊंड ऑफिसर श्री धनविजय, साकोली लाखनी उडवाउडवीची उत्तरे देतात. श्री मेश्राम, राऊंड ऑफिसर लाखनी साकोली. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर वनगुन्हे फॉरेस्ट ऑफेन्सेस दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील पर्यावरणप्रेमी गिरोला वनपरिक्षेत्र अध्यक्ष श्री युवराज रामदास पर्वते व ग्रामस्थांनी दिला आहे. आता वरिष्ठ पातळीवरून भंडारा येथील वरिष्ठ उपवन अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार का आणि वनविभाग कधी जागे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.